In this section we will see our next unit, trees and graph. हे लास्ट युनिट आहे तुमचं DSU मधलं, पण आपण आधी घेतो आहे. तर ओव्हरऑल वेटेज फॉर दिस युनिट इज 16 मार्क्स. ह्या युनिटमध्ये 2 चॅप्टर आहेत, ट्रीज अँड ग्राफ. एक ट्री चॅप्टर आहे सेपरेट आणि एक ग्राफ चॅप्टर आहे. 2 चॅप्टर मिळून एक युनिट बनलं आहे. ओके, तो फर्स्ट आपण घेऊया ट्री. ह्या चॅप्टरमध्ये व्हॉट इज ट्री, टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रीज, ऑपरेशन परफॉर्म, असे खूप सारे पॉईंट्स आहेत. तर फर्स्ट आपण घेऊया ट्री. मग फर्स्ट इज व्हॉट इज ट्री. तर ट्री म्हणजे काय की ट्री इज डिफाईन ॲज सेट ऑफ वन ऑर मोर नोड्स वेअर वन नोड इज कन्सिडर ॲज अ रूट नोड अँड रिमेनिंग नोड्स आर कन्सिडर ॲज अ सब ट्रीज. सपोज अशी ट्री कन्सिडर करा आपण एक. आता हे काय आहेत, ABCDEFG, हे काय आहेत नोड्स. मग ट्री मीन्स काय, सेट ऑफ वन ऑर मोर नोड्स. ह्या सगळ्या नोडचं कलेक्शन. वेअर वन नोड इज कन्सिडर ॲज अ रूट नोड. रूट नोड कुठला कन्सिडर करायचा, फर्स्ट. वेअर वन नोड इज कन्सिडर ॲज अ रूट नोड्स अँड रिमेनिंग नोड्स आर पार्टिशन इन टू सब ट्रीज. आता पहा, सब ट्रीज म्हणजे ही एक मेन ट्री आहे. ओके, याची एक लेफ्ट साईड एक ट्री झाली ABDE, राईट साईड एक ट्री झाली ACFG. ओके, मग ट्री मीन्स काय की सेट ऑफ वन ऑर मोर नोड्स वेअर वन नोड इज कन्सिडर ॲज अ रूट नोड अँड रिमेनिंग नोड्स पार्टिशन इन टू सब ट्रीज. आता ह्या ट्रीमध्ये जो फर्स्ट असतो, टॉप मोस्ट नोड जो असतो त्याला काय म्हणतात, रूट नोड. त्याच्यानंतर हे जे मिडलचे आहेत त्यांना काय म्हणतात, ब्रांच नोड. ब्रांच नोड. आणि हे जे लास्टचे आहेत DEFG त्यांना काय म्हणतात, लीफ नोड किंवा चाइल्ड नोड. ओके, फर्स्ट आहे रूट नोड, मिडलचे जे असतात ते ब्रांचेस म्हणजे ब्रांच नोड, आणि लास्टचे जे असतात ते चाइल्ड म्हणजे लीफ नोड. याला चाइल्ड का म्हणायचं, कारण याच्यानंतर खाली कुठलेही नोड्स नाहीत. आणि जो टॉप मोस्ट असतो त्याला म्हणतात रूट नोड. ही कसली फिगर झाली, ट्रीची. मग व्हॉट इज ट्री. ट्री इज डिफाईन ॲज सेट ऑफ वन ऑर मोर नोड्स वेअर वन नोड इज कन्सिडर ॲज अ रूट नोड. जो टॉप मोस्ट असतो तो ऑलमोस्ट काय असतो, एव्हरी टाईम रूट नोड. अँड रिमेनिंग नोड्स पार्टिशन इन टू सब ट्री DBE FCG, त्या काय झाल्या, सब ट्री. मग हा रूट नोड, हे जे मिडलचे ते ब्रांच नोड, आणि जे लास्टचे असतात की ज्याला कुठलंही परत चाइल्ड नाही त्याला काय म्हणतात, लीफ नोड ऑर चाइल्ड नोड. दिस इज कॉल्ड ट्री. ओके, म्हणजे सेकंड पॉईंट याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी ऑफ ट्री. टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रीज. त्याच्यामध्ये ह्या पॉईंटमध्ये जवळजवळ 12 डेफिनेशन्स आहेत. तर 12 डेफिनेशन्सपैकी कुठल्या तरी 2 किंवा 3 डेफिनेशन्स एक्झामला कंपल्सरी येतात, 4 मार्क्ससाठी किंवा कधीकधी 2 मार्क्ससाठी. तर फर्स्ट डेफिनेशन आहे टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रीज. मध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे रूट. व्हॉट इज रूट किंवा व्हॉट इज रूट नोड. तर रूट नोड मीन्स काय, सपोज आपण एक छोटीशी ट्री कन्सिडर करू ABC. तर रूट नोड मीन्स कुठला नोड की जो तुमच्या ही ट्री आहे छोटीशी ABC. ह्या ट्रीमध्ये जो टॉप मोस्ट नोड असतो त्याला काय म्हणतो आपण, रूट नोड. जे इथे रूट नोड काय झाला, A. किंवा अगेन अनदर डेफिनेशन इज रूट इज अ स्पेशल नोड ऑफ ट्री थ्रू व्हिच एंटायर ट्री स्ट्रक्चर इज फॉर्म. म्हणजेच काय, हा स्पेशल नोड आहे, याच्या थ्रूच बाकीचे स्ट्रक्चर्स ट्रीचं फॉर्म होणार आहे. म्हणून ट्री इज अ स्पेशल नोड ऑफ ट्री, रूट इज अ स्पेशल नोड ऑफ ट्री वेअर एंटायर स्ट्रक्चर इज फॉर्म. किंवा अनदर डेफिनेशन इज रूट नोड इज अ नोड ऑफ ट्री विच डू नॉट हॅव एनी पॅरेंट्स. म्हणजेच काय, पॅरेंट्स म्हणजे काय की सपोज आता B आहे, C आहे, इथे हा काय झाला रूट नोड. हे काय झाले तुमचे लीफ नोड. लीफ का, कारण याला नंतर खाली कुठलेही चाइल्ड नाही. मग B आणि Cचं पॅरेंट कोण आहे, A.
बी आणि सीचं पॅरेंट आहे ए, पण एचा कोणी पॅरेंट आहे का? नाही. मग असा नोड की ज्याला कोणताही पॅरेंट नसतो त्याला काय म्हणायचं? रूट नोड. किंवा जो तुमच्या ट्रीचा टॉपमोस्ट नोड असतो त्याला काय म्हणतो? रूट नोड. किंवा अनदर डेफिनेशन इज रूट नोड इज अ स्पेशल नोड ऑफ अ ट्री फ्रॉम विच एंटायर ट्री स्ट्रक्चर इज फॉर्म. किंवा अनदर डेफिनेशन इज रूट नोड इज अ नोड ऑफ ट्री विच डू नॉट हॅव एनी पॅरेंट्स. ज्या नोडला काही कोणीही पॅरेंट्स नसतं त्याला काय म्हणतो आपण? रूट नोड. आणि बी आणि सी हे काय आहेत? चाइल्ड नोड, कारण याला कुठलंही अगेन चाइल्ड नाहीत, किंवा लीफ नोड म्हणू शकता. आणि बी आणि सीचा पॅरेंट कोण आहे? ए. मग रूट इज अ टॉपमोस्ट एलिमेंट ऑफ ट्री. ह्या ट्रीमध्ये एक आहे रूट नोड. ओके. सेकंड डेफिनेशन आहे लीफ नोड. आता याच्यामध्ये लीफ नोड म्हणजेच काय? की ज्या नोड्सला चाइल्ड नाही. जे लास्टचे नोड असतात ते काय असतात? लीफ नोड. की त्याला कुठे चाइल्ड आहे का नाही? बी लीफ नोड आहे का? नाही, कारण बीला चाइल्ड आहेत डी आणि ई. सी लीफ नोड आहे का? आहे, कारण सीला खाली कुठलाही चाइल्ड नाही. मग डी, ई आणि सी हे काय झाले? चाइल्ड नोड, किंवा त्याला काय म्हणतो आपण? लीफ नोड. डी, ई आणि सी हे तीन काय झाले तुमचे? लीफ नोड. The leaf node is a node of a tree which do not have any children. म्हणजेच काय? की ज्या नोडला कोणतेही चिल्ड्रन नाही त्याला आपण काय म्हणतो? लीफ नोड. द नोड ऑफ अ ट्री विच डू नॉट हॅव एनी चिल्ड्रन. मग असे कोणते आहेत? बीला तर चिल्ड्रन आहेत डी आणि ई. मग डीला चिल्ड्रन आहेत का? नाही. ईला चिल्ड्रन आहेत का? नाही. सीला कोणी चिल्ड्रन आहे का? नाही. मग डी, ई आणि सी हे काय झाले तुमचे? लीफ नोड. द नोड विच डू नॉट हॅव एनी चिल्ड्रन इज कॉल्ड लीफ नोड. नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची सिबलिंग. आता सिबलिंग मीन्स वॉट? सपोज आपण ही ट्री कन्सिडर केली. सिबलिंग म्हणजे काय? की भावंड, बहीण भाऊ किंवा दोघी बहिणी दोघी भाऊ जे काही असेल की ज्यांचा पॅरेंट्स कॉमन असेल त्याला काय म्हणतो आपण? सिबलिंग. म्हणजेच काय? सिबलिंग मीन्स टू ऑर मोर नोड ऑफ अ ट्री विच हॅविंग सेम पॅरेंट. ज्याचे पॅरेंट सेम असतील अशा नोडला काय म्हणतो आपण? सिबलिंग. चेक करायचं. डीचा पॅरेंट कोण आहे? बी. ईचा पॅरेंट कोण आहे? बी. मग डी आणि ईचा पॅरेंट सेम आहे बी. मग डी आणि ई काय झाले? नोड सिबलिंग. किंवा बीचा पॅरेंट चेक करा ए, सीचा पॅरेंट चेक करा ए, दोघांचाही कॉमन पॅरेंट आहे. मग बी आणि सी काय झाले? सिबलिंग. डी आणि ई काय झाले? सिबलिंग, कारण डीचा पॅरेंट बी, ईचा पॅरेंट बी. मग डी आणि ई सिबलिंग आहेत किंवा बी आणि सी सिबलिंग आहेत. ज्याचे पॅरेंट्स कॉमन असतात त्याला काय म्हणतो आपण? सिबलिंग. डेफिनेशन ऑफ सिबलिंग इज टू ऑर मोर नोड ऑफ अ ट्री विच हॅविंग सेम पॅरेंट इज कॉल्ड ॲज सिबलिंग. मग इन दिस बी अँड सी आर सिबलिंग किंवा डी अँड ई आर सिबलिंग. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आहे पाथ.